हाय, मी सदानंद गोसावी. सध्या राहतो पुण्यात, म्हणजे विद्वत्तेच्या ठाण्यात. इथली मंडई हे देखील विद्यापीठ आहे आणि विद्यापीठाची मंडई झाली आहे बरं. बोलणं म्हणजे इथे दानधर्म करण्यासारखं आहे. म्हणूनच वक्ते इथे उपकार करतात आणि श्रोते उपकार करून घेतात. उपचारांना मात्र इथं जागा नाही आहे, कारण मी राहतो पुण्यात, म्हणजे विद्वत्तेच्या ठाण्यात. चंद्रकुमार जोशी, बी कॉम्प्युटर US रिटर्न. आमच्या इथे सर्व प्रकारची भूतं खेतं इत्यादी इत्यादी ठोक तसेच किरकोळ भावात कॉम्प्युटराइज पद्धतीने उतरवून मिळतील. बी कॉम्प्युटर US रिटर्न. सूचना: वाड्यात कुठेही चौकशी करत बसू नये, अपमान होईल. कुठेही काहीही चौकशी न करता डाव्या हाताच्या जिन्यानं दुसऱ्या मजल्यावर येणे. उपसूचना: जिन्याची 5वी पायरी झिजलेली आहे. ह्या जोशाच्या सूचना संपतच नाहीयेत. तरी चिमाची आई म्हणाली, बाजीराव रोडनं शनिवारवाड्याकडे जायला निघालं की सकाळकडे न जाता शारदाच्या बोळात शिरलं की डावीकडचा तिसरा वाडा. तशी दक्षिणमुखी मारुतीची पण खूण सांगितली होती. नाही असं नाही, पण मीच तिकडे दुर्लक्ष केलं अहो. काय पुण्यात येऊन ह्या मंदिरांच्या नावाने मला सगळी गोंधळ व्हायला लागला. परवा ह्या देशपांड्यांचाच पत्ता विचारताना एकाला, तो दातपाड्या देशपांडे ना भिकारदास मारुतीपाशी राहतो, अशी उत्तरं मिळतात. थँक्यू.